मुंबईमधील काजू आंबा उत्पादकांचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढलं। आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी शेतकरी नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं। प्रतिकूल वातावरणाचा फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसला, याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून बागायतदारांकडून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता। आझाद मैदानावर शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत ठाकरेंचे नेते आक्रमक झाले। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। भिवंडीमध्ये प्रभाग समिती निवडणुका बिनविरोध झाल्यात। काँग्रेस भाजपचे प्रत्येकी 2 तर राष्ट्रवादी पक्षाने एका समितीवर विजय मिळवलाय। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली आहे। भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ईशा खान विजयी झाले। ईशा खान यांनी शिवसेनेच्या अस्मिता नाईक यांचा 4 मतांनी पराभव केला। अर्ज माघारी घेण्याच्या 15 मिनिटांच्या मुदतीमध्ये भाजपाच्या गीता नाईक यांनी अर्ज माघारी घेत असल्याचं पत्र दिलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय घेत नाही अशी बेजबाबदार विधानं करण्यापासून तुमच्या नेत्यांना थांबवा अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना युबीटीच्या नेत्यांना सुनावलं। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। भिवंडीमधील भूमी वर्ल्ड अनधिकृत बांधकामावरून राजकारण तापलंय। खासदार सुरेश म्हात्रेंनी MMRDAची कारवाई टाळण्यासाठी कोर्टातनं स्थगिती आणली। याचा अर्थ तुमचं बांधकाम अनधिकृत असल्याचं सिद्ध होत असल्यानं आधी स्वतःचं अनधिकृत बांधकाम पाडा आणि त्यानंतर लोकांचं पाडा असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री कपिल पाटील यांनी लगावला आहे। राज्यामध्ये बंद झालेल्या बाईक टॅक्सी सेवेमुळे लाखो मराठी तरुणांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला। ही सेवा ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या तरुणांना शहर सोडता न येता सन्मानजनक कमाई देणारा प्रमुख स्रोत आहे। त्यामुळे बाईक टॅक्सी बंदीबाबत हस्तक्षेप करा अशी मागणी केली जाते। मराठी पाट्या नसलेली दुकानं आणि आस्थापनांविरोधात मुंबई महापालिकेनं धडक मोहीम सुरू केली आहे। मुंबईच्या A विभागामध्ये केलेल्या पाहणीमध्ये 113 दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या नसल्याचं आढळलेलं आहे। पावसाळी हंगामामध्ये समुद्रातील वाढता धोका लक्षात घेऊन गेटवे ते मांडवा या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्यामुळे बोटी दुर्घटनेच्या शक्यता असतात, त्यामुळे या हंगामात जलवाहतूक 3 महिने बंद ठेवली जाते। मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा कर्जत मार्गावर काल लोकल 40 मिनिटं ते 1 तास उशिरानं धावल्यामुळे अनेक प्रवाशांना कामाच्या ठिकाणी लेट मार्क लागलाय। लोकल उशिरानं धावत असल्याची कोणत्याही रेल्वे स्थानकावर उद्घोषणा झाली नाही, त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप झालाय। नवी मुंबई आणि कर्जत प्रवास जलद गतीने होण्यासाठी पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पाचं काम 95% पूर्ण झालं। यात पनवेल ते कर्जत 29.6 किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्गाचा प्रकल्प 2782 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित केला जात आहे। मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। एप्रिल महिन्यात 4.96 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आलं, मात्र त्यांच्याकडून 40 कोटी 85 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। गेल्या वर्षी 4.4 लाख प्रवासी आढळले होते, त्यांच्याकडनं 25 कोटी 3 लाखांचा दंड वसूल केला होता। उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेनं 17 मे पासून मडगाव आणि पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा अतिरिक्त फेरीमुळे दिलासा मिळणार आहे। एअर इंडियाचा विमान प्रवास आता महागलाय। इंधन महागल्यानं एअर इंडियाची दरमहा 400 विमानं रद्द करण्यात आली आहेत। विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटाच्या दरावर झाला। दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचं तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात पोहोचलंय। रेरा कायद्यातील नवीन सुधारणेमुळे आता घर खरेदीदारांना केवळ दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल। आता आदेशाचं पालन न करणाऱ्यांसाठी 1 वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद रद्द केली आहे। केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं रेरा कायद्यामधील कलम 68 मध्ये सुधारणा केली आहे। रिझर्व्ह बँकेनं देशातील 150 बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलं। यामध्ये दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये नोंदणीकृत कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे। तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार आणि हरियाणा राज्यातल्या काही कंपन्यांचा यात समावेश आहे।
स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणाला गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही. मुंबईच्या राणीबागेत लवकरच आशियाई सिंहाची जोडी पाहायला मिळणार आहे. यासाठी महापौर रितू तावडे यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आणि वनमंत्र्यांना मार्च 2026 मध्ये पत्र पाठवलं होतं. अखेर गुजरात सरकारनं याला मंजुरी दिली अशी माहिती आहे. वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. विशेषतः बेस्टच्या ग्राहकांना या अडचणीला सामोरं जावं लागत असून तक्रार करून देखील पाऊण तासानं वीज पुरवठा सुरळीत होत असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. भारतीय हवामान विभागानं मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय. नैऋत्य मान्सूनच्या आगेकूसाठी पोषक वातावरण तयार होतं. त्यामुळे 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट समूह इथं मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाला दरात सरासरी 50% वाढ झाली. तीव्र उन्हाळा आणि कमी पुरवठ्यासोबतच साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. शिवाय पेट्रोल डिझेल महागल्यानं भाजीपाल्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बोरिवली पूर्वमधील मॉलमध्ये आग लागली. एसी यंत्रणेत झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आलेली आहे. मात्र आगीत मॉलच्या पहिल्या मजल्यावरच मोठं नुकसान झालं. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. मुंबईच्या विक्रोळीमधील पार्क साईटमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीवर नराधमानं 3 ते 4 वेळा लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात आरोपी नफीस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान 31 वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. मुंबईच्या गोरेगावमध्ये पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीनं पत्नीसमोरच तिच्या कथित प्रियकराची हत्या केली. या थरारक घटनेनंतर आरे पोलिसांनी अत्यंत वेगानं हालचाली करत आरोपीला अवघ्या 3 तासात अटक केली आहे. डोंबिवली MIDC निवासी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली आहे. स्थानिक नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर चोरी करताना पाहताच चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून 100 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याच्या प्रकरणात आज कोर्टानं आरोपींना शिक्षा सुनावली आहे. जयेश पुजारी आणि अफसर पाशाला न्यायालयानं 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ केल्याच्या नंतर आता दुसऱ्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली. इंधनाचे दर वाढल्यानं याचा परिणाम सर्व जीवनावश्यक गोष्टींवर होणार असून महागाई गगनाला भिडत आहे. आखाती देशामधील युद्ध संकट, होर्मुझमधला तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे देशातील महागाईत वाढ झाली. घाऊक महागाई 42 महिन्याच्या उच्चांकांवर पोहोचली आहे. मार्चमध्ये 3.88% इतका असलेला महागाईचा दर एप्रिलमध्ये 8.30% पोहोचला आहे. शुल्कमुक्त सोनं आयात करणाऱ्या निर्यातदारांसाठी आता प्रतिपरवाना 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सोन्यावरील आयात शुल्क 6% 15% पर्यंत वाढवल्याच्या नंतर सरकारनं आता आणखी एक कठोर पाऊल उचललंय. परकीय व्यापार महासंचालनालयानं रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीचे नियम कडक केले. देशात पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडालाय. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे. पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आजपासून लागू झालेले आहेत.